नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। तांदुळवाडी येथे भव्य कबड्डी स्पर्धा। जय हनुमान मंडळ तांदुळवाडी यांच्या वतीने भव्य कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन कुरळप पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पाटील यांच्या हस्ते झाले। तांदुळवाडी तालुका वाळवा हे गाव कबड्डीची पंढरी म्हणून ओळखले जात होते, पण गेली कित्येक वर्षे येथे कबड्डीचे सामने भरवले नाहीत। बंद पडलेली कबड्डी पुन्हा एकदा जय हनुमान मंडळाने चालू करून तांदुळवाडीची कबड्डीची परंपरा चालू करून येथील लहान मुलांना व तरुणांना मैदानी खेळाकडे आकर्षित करण्याचं काम केलं आहे। जय हनुमान मंडळाने 60 किलो वजनी गटाच्या पुरुष कबड्डी स्पर्धा भरवल्या असून या सामन्यांच्या अगोदर शो मॅच म्हणून महिलांचा कबड्डी संघ निमंत्रित केला होता। या शिवाजी व्यायाम मंडळ वाळवा व शिवाजी व्यायाम मंडळ बावची तसेच जय शिवराय व्यायाम मंडळ इटकरी येथील मुलींनी सहभाग घेऊन उत्कृष्ट खेळ केला। वाळवा व बावची या कबड्डी संघात राज्यस्तरावर कबड्डी खेळलेल्या मुली होत्या, तर इटकरी संघातील लहान लहान मुलींनी प्रेक्षकांची मने जिंकली। या गावात पहिल्यांदाच मुलींची कबड्डी होत असल्याने गावातील महिला वर्गाची लक्षणीय उपस्थिती होती। तसेच तांदुळवाडी येथील मयुरी संतोष गोसावी हिची अकोला येथील राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत सहभागाबद्दल तिचा विशेष सत्कार करण्यात आला। यावेळी सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष नितीन शिंदे, खजिनदार मधुकर साळुंके, सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पाटील, संदीप शिंदे, ॲडव्होकेट शिवाजी पाटील, गणपती वळवडे, केदारी पाटील, जालिंदर चौगले, माजी सरपंच रमेश पाटील, संजय सोगटे, मयूर पाटील आदींसह मंडळाचे कार्यकर्ते तसेच बहुसंख्य प्रेक्षक वर्ग उपस्थित होता। यस न्यूज महाराष्ट्रासाठी आनंदा कांबळे सहसंपादक। विठ्ठल तोडकर या खेळाडूंनी देखील अमरावती येथे झालेल्या वेस्ट झोनल कबड्डी स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठ